नमस्कार मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांच्या अंतर्गत विविध संवर्गातील मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत गट व अराजपत्रित संवर्ग आणि गट क संवर्गाच्या जी पदे आहेत, ही पदे भरली जाणार आहेत. आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेली आहेत. वर्ग 3 संवर्गातील यामध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल, मुख्य लिपिक सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ, आदिवासी विकास निरीक्षक नॉन पैसा, वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ, शिक्षण विस्तार अधिकारी लघु टंकलेखक, गृहपाल स्त्री, गृहपाल पुरुष, अधीक्षक स्त्री, अधीक्षक पुरुष, ग्रंथपाल सहाय्यक, ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्च श्रेणी लघुटंकलेखक आणि निम्न श्रेणी लघुटंकलेखक ही जी पदे आहेत भरली जाणार आहेत. यासाठी प्रत्येक पदानुसार जी शैक्षणिक पात्रता काय आहे याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. यानुसार पाहू शकता शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदाची याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. यानुसार पहिलं जे पद आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, वेतन श्रेणी आहे S14. शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला विज्ञान वाणिज्य किंवा पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी आवश्यक आहे. यामध्ये संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळांसाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील. यामध्ये पाहू शकता दुसरं पद आहे संशोधन सहाय्यकसाठी. शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील. यामध्ये जी वेतन श्रेणी आहे S14 असणार आहे. तिसरं पद आहे उपलेखापाल मुख्य लिपिकसाठी. वेतन श्रेणी आहे S13. यामध्ये पाहू शकता वयाची जी शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा किमान शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील. चौथं पद आहे यामध्ये आदिवासी विकास निरीक्षक. वेतन श्रेणी आहे S13. यामध्ये पाहू शकता चौथ्या पदासाठीची शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची जी पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील. पाचवं पद आहे यामध्ये वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यकसाठी. वेतन श्रेणी S8 मध्ये. शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य राहील. सहावा पद आहे लघु टंकलेखक. वेतन श्रेणी आहे S8. शैक्षणिक पात्रता ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी किंवा शासनमान्य समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केली असावी आणि जी व्यक्ती शासकीय लघु लेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था याच्याकडील प्रमाणपत्र आवश्यक आहे. सातवं पद आहे यासाठी अधीक्षक पुरुष. वेतन श्रेणी आहे S8 साठी. शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार आवश्यक आहे. आठवं पद आहे पद क्रमांक 8 अधीक्षक स्त्री. वेतन श्रेणी आहे S8. शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा असणे आवश्यक आहे. नववं पद आहे गृहपाल पुरुष. वेतन श्रेणी S14. यामध्ये पाहू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार असणे आवश्यक आहे.
गृहपाल स्त्रीसाठी सुद्धा सेम पद्धतीने शैक्षणिक पात्रता आहे. समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार आवश्यक आहे. 11व पद आहे ग्रंथपाल. वेतन श्रेणी आहे S8. शैक्षणिक पात्रता ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वी उत्तीर्ण केली आहे, ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे, परंतु ग्रंथालयशास्त्र यामधील पदवी धारण करणाऱ्या आणि किमान 2 वर्षापेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम देण्यात येईल. 12व पद आहे सहाय्यक ग्रंथपालसाठी. वेतन श्रेणी S7 आहे. शैक्षणिक पात्रता ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे, ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केले आहे अशा उमेदवार. 13व पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक. वेतन श्रेणी S6 साठीची आहे. शैक्षणिक पात्रता आहे 12वी पास असणे आवश्यक आहे, ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे असे उमेदवार. 14व पद आहे कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर. यासाठी वेतन श्रेणी S10 आहे. शैक्षणिक पात्रता ज्यांनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे व जे मान्यताप्राप्त संस्थेची फोटोग्राफी या विषयाची पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करतात आणि शासनमान्य संस्थेमधील फोटोग्राफी, प्रिंटिंग, एनलार्जिंग आणि त्याच्याशी संबंधित शास्त्र किंवा तंत्रज्ञान इत्यादी आणि ऑडिओ व्हिज्युअल मशीन चालवण्याचा प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षापेक्षा कमी नाही इतका अनुभव आणि औद्योगिक प्रशिक्षक संस्था शासनमान्य संस्थेकडून मान्य केला म्हणजे प्राप्त केला आहे असे उमेदवार यासाठी पात्र आहेत. 15व पद आहे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी. वेतन श्रेणी आहे S13. शैक्षणिक पात्रता संविधानिक विद्यापीठाच्या कोणत्याही विद्याशाखेतील पदवी उत्तीर्ण असलेले किंवा याबाबत शासनाने तिच्याशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली अन्य कोणतीही शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे. 16व पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक. वेतन श्रेणी आहे S16. शैक्षणिक पात्रता शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची SSC परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा तत्सम म्हणजे 10वी पास असणे आवश्यक आहे. ब आहे यामध्ये उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. त्याचबरोबर उच्च श्रेणी लेखक मराठीसाठी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वरील 1 आणि 2 मधील इंग्रजी व मराठी करता दोन्ही लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य राहील. त्याचबरोबर टंकलेखन इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट, टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची MSCIT संगणक अर्हता परीक्षा व समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यामध्ये सदर पदासाठी व्यावसायिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेण्यात येईल. तर यानुसार पाहू शकता यामध्ये 17व पदसाठी सुद्धा सेम पद्धतीने शैक्षणिक पात्रता आहे. निम्न श्रेणी लघुलेखक. वेतन श्रेणी आहे S15. शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त माध्यमिक उच्च व माध्यमिक परीक्षा बोर्डाची SSC परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक इंग्रजी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे. त्याचबरोबर निम्न श्रेणी लघुलेखक मराठी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची वाणिज्याचा अर्थ इथे दोन्हीमध्ये व्यावसायिक आहे. व्यावसायिकता प्रमाणपत्र मंडळाचे 100 शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याचबरोबर 1 आणि 2 करता इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट असल्यास टंकलेखन इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आणि टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट आवश्यक आहे. याचबरोबर तंत्रशिक्षण मंडळाची MSCIT संगणक अर्हता परीक्षा व समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यानुसार सदर पदासाठी व्यावसायिक चाचणी जी आहे ती पुढे घेण्यात येईल. तर अशा पद्धतीने ही जी परीक्षेसाठीची जी शैक्षणिक पात्रता आहे प्रत्येक पदानुसार असणार आहे आणि ही सर्व पदांकरता दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी विविध शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण केलेली अर्हता असणे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने पूर्णपणे शैक्षणिक पात्रता आहे वरील 15 पदांसाठीची जी शैक्षणिक पात्रता आहे ती अशा पद्धतीने असणार आहे.
त्याचबरोबर पाहू शकता वयाची जी पात्रता आहे प्रत्येक पदासाठीची, ही सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे. प्रत्येक पद जे आहे यासाठीची वयाची पात्रता जी आहे पाहू शकता 18 ते 38 वर्ष दरम्यान 1 नोव्हेंबर 2024 रोजीचं वय असणं आवश्यक आहे. यामध्ये मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट आहे. याबद्दलची माहिती चेक केली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने जी प्रत्येक पद आहे आदिवासी विकास विभाग यांच्या अंतर्गत जी पदे आहेत एकूण 15 विविध वर्ग 3 संवर्गातील जी पदे आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता आहे आणि त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार शैक्षणिक अर्हतेसह अर्ज करू शकतात. या संदर्भात ऑनलाईन अर्ज सध्या सुरू झालेली आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर पुढचे अपडेट्स सुद्धा दिले जातील आणि या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.